किंवा अजून काही हवंय का तुम्हाला? नाही काय नको काय चहा. आता गाणी ऐकत ना निवांत चहा प्या तुम्ही. आज सुट्टी आहे ना तुम्हाला? हो सुट्टी असते तरी काय झालं, दिवाळीची सगळी कामं राहिलेत अजून. अहो त्याची कशाला काळजी करते तुम्ही? मी आहे ना, मी समधी कामं करीन. नाही अहो अशाने बसून बसून मी आळशी होईन आणि ते माऊ यायच्यात सगळी कामं करू दे. एकदा ती आली ना की मग काही करायला देणार नाही. मालक हो काय विचार केलाय का तुम्ही? कशाबद्दल? माऊ माऊला परत पाठवण्याबद्दल ना. हो तिच्याशिवाय या घरात मला करमणं कठीण आहे. हो पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. बानू तिला आधी आंघोळ घालून घे. सकाळी सकाळी डोक्याला ताप दिला नुसता. माऊ कशाला खेळायचं एवढं मातीत? मला एकटा बसून घरात कंटाळा येतो म्हणून गेले खेळायला. आजच्या काही ठळक घडामोडी. भारताने आज एक नवा उपग्रह सकाळी 5:30 वाजता अंतराळात यशस्वीपणे सोडला. हा उपग्रह आपल्याला अवकाशात होणारे वायूचे बदल तसेच हवामानात होणारे बदल याबद्दल माहिती देत राहील. उपग्रह म्हणजे दुष्काळाचे परिणाम जाणवायला आता सुरुवात झाली द्या. तरी म्हटलं अजून विचारलं कसं नाही? तुला खूप चौकशा असतात ना. अगं तो आपण उपग्रह जो सोडलाय ना तो पृथ्वीभोवतीच फिरत राहणार, खाली येणारच नाही. किती कठीण असेल ना तिकडून ती गोष्ट वर न्यायची आणि ती वरच राहणार, खालती येणारच नाही. माऊ चल तुला आंघोळ घालते. मालक चहा. हो मोन्या तू चहा पितोयस? नाही तुला घे तू. मोन्या तुला बरण्याने डबे धुवायला सांगितलं होतं ना. मग बानू माऊचा फ्रॉक आणि टॉवेल दे, मी आईच्या घरी जाऊन तिला आंघोळ घालते. हा देते. मोन्या तू डबे आणि बरण्या सगळ्या धुवून काढा. जर कामं तशीच राहिली ना तर याद राख. नाही करतो शोभा. हा दे. चल गा. खबरदार यापुढे मातीत खेळलीस तर दिवसभर उन्हामध्ये खेळत राहते. ताप भरला तर तुझ्या आई बापाला काय उत्तर देणार मी? हा अहो शोभाला कळत नाहीये पण मला कळतंय. काय मालक? शोभा नकळत माऊ मध्ये गुंतत चालली. शोभाताई आणि माऊ मध्ये गुंतत काय मालक? शोभाताईंचा स्वभावच नाही येतो. मालक तुम्ही जा समीर साहेबांकडे, मी धुवून ठेवते बरणे. काही झालं तरी माऊला कसं परत पाठवता येईल हे बघितलंच पाहिजे, नाहीतर आजच्या सारखं नेहमीच होत राहील. पुण्याचं ना दर सुट्टीच्या दिवशी असं झालंय. नेहमी त्या समीर भाऊजींकडे जाऊन हिशोब करत बसते. 12 वाजत आले तरी याचा पत्ता नाहीये. शोभाताई मालक येतच असतील. ए तू गप्प बस, उगाच त्याची बाजू घेऊ नकोस. दुनियेची कामं याला जमतात, घरातली कामं नाही करता येत. आता मला सांग काय गरज होती आज हिशोबाला जायची? काय लाखोंची उलाढाल आहे? शोभाताई तुम्हाला भूक लागली असेल तर जेवायला वाढू का? नाही नको थांब, येऊ दे त्याला एकत्र जेव. तू एक काम कर, माझ्यासाठी 2 वेफरची पाकिट आण जा. वय अगे कुठे चाललीस? तू काय देणार तुला दुकानदार? पैसे नको? हा गडबडीत विसरून गेले. ते पाकिट घे. हा हे घे दादाची 2 पाकिट आण. आणि अगं भानू थांब ना जरा, काय काय आहे तुला? माऊसाठी एक चेंडू पण घेऊन ये. माऊसाठी चेंडू? हा त्या कार्टीमुळे ना पुन्हा कोणाची भांडण नको. जा आणि बघ चांगल्यातला घेऊन ये. हा तिला लागणार नाही असं बघ. तर शोभाताई तिला कशाला चेंडू?
तुला ना सांगितलं तेवढं कर. हा जा चेंडू घेऊन ये. मालक, बरं झालं तुम्ही भेटला. काय झालं? माऊनी पुन्हा काही गोंधळ घातला का? आणि हे काय आहे? ते शोभाताईने वेफर्स आणायला सांगितले आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की माऊसाठी चेंडू घेऊन ये. तुम्ही बरोबर बोललात. शोभाताईंना माऊ मध्ये गुंतत चालले आहेत. हो, मी म्हणालो होतो ना. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. हा गुंता वाढायच्या आत ना माऊला परत पाठवलं पाहिजे. हो, माऊ लहान आहे ना, तिच्या जादूने ना आपण सगळे गोत्यात येऊ. अरे सतत ती चाळीतल्या मुलांकडनं काही ना काहीतरी मागत असते. उद्या फटाके नाहीत, फराळ नाही, कपडे नाही म्हणून दुसऱ्यांकडनं काही मागत बसली तर त्यावरनं परत भांडणं व्हायची. नाही नाही, नको नको. पैशा अभावी आपली हाऊसमौस करता येत नाही. तिचं कशाला मन मारायचं? म्हणून मी तुला मोहने सांगत होते, कार्टीला घरात ठेवू नकोस म्हणून. तेव्हा ऐकलं नाहीस, आता ठेवलेस ना, मग आता कर तिची हाऊसमौस. ठीक आहे. आपण माऊसाठी काय हवं ते घेऊन येऊया. हा भाऊ ऐक, माझं पाकिट दे, मी सांगून ठेवतो तुला. बघ नाही. देतेस की नाही? दे म्हणते तुला, तुला दे म्हणते ना. दे 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 पाकिट, दे तू पाकिट, दे. काय करते? सोड तिला. अगं माझं पाकिट उचललं तिनं, देत नाहीये केव्हापासून. सासूबाई, काय झालं काय? अरे मास्टरड्या, तिला जरा मदतीला बोलवलं साफसफाई करायला, तर माझं पाकिट उचललं. पण मारताय कशाला? अगं माझं पाकिट देत नाहीये ती केव्हापासून. एवढा वेळ मार मार मारते पण थिंब दगडासारखी उभी आहे. माझं पाकिट चोरायला निघाली होती. ए चोर कोणाला म्हणतेस? या कार्टीला म्हणते. काय करणार आहेस? शोभा, मी फक्त पाकिट खेळायला घेतलं. खोटं बोलते ही. तू खोटं बोलतेस. माऊ असं करणारच नाही. अरे तुला काय करत होती तिला कामं सांगायची? हा अगं तिला काम नव्हतं सांगितलं, मदत कर म्हटलं तर फक्त. पण काय गरज काय होती? ती काय बोलकरी नाही का? शोभे, या कार्टीसाठी तू माझ्याशी भांडतेस? हो. आणि यापुढे जर माऊला कोणी काही बोललं ना तर मी ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. आणि तू यापुढे जर माऊला काही काम सांगितलंस ना तर याद राख. शोभे, तू कुणाशी बोलतेस कळतंय का तुला? हो, चांगलंच कळतंय. शोभा, जाऊ दे. माऊ, ते पाकिट देऊन टाक. सासूबाई, एकदा बघून घ्या, पाकिट बरोबर आहे ना तुमचं? मोजून घ्या. काय असणार आहे तसे? काय 10-12 हजार रुपये का असणार? काय हे मेडिकलच्या पावत्या. शोभे, आता अति होताय बर का हे. मग तू माऊला चोर म्हणालीस, ते नाही का अति झालं? मग माझं पाकिट कशाला उचललं? पाकिट पाकिट पाकिट. मोन्या, एक काम कर, आजच्या आज तिला नवीन पाकिट आणून दे. दे. आणि हे बघ, तिने परत माझ्या दारात पाऊल टाकायचं नाही म्हणून. तीच कशाला? मी सुद्धा तुझ्या घरात पाऊल टाकणार नाही. चल माऊ. दादा, तुम्हाला दोघांना काय वेगळं सांगायला पाहिजे? चला. दादा, नाही आलीस तरी चालेल मला. जाणारच आहे मी, कळलं ना? अगं जा, मला गरज नाहीये तुझी. मला सुद्धा गरज नाहीये तुझी. अगं जा ग, माझ्या प्रेताला जरी दारात आली नाहीस ना तरी सुद्धा चालेल. जा. या कार्टीसाठी तू माझ्याशी भांडली आहेस ना, बघते. नाहीच येणार आता. बघ नको, जा. चल भाऊ, चला रे. हो. पार्टे, तुला किती वेळा सांगितलंय, काय मागायचं असेल तर माझ्याकडे माग, कळलं? आणि आईच्या घरात परत पाऊल टाकलंस ना तर याद राख. चल. मला मी पहिल्यांदा शोभाताईंना आणि मावशीने एवढं भांडताना बघितलं आहे. पहिल्यांदाच भांडल्या आहेत त्या. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.